ठाणे महानगरपालिका आयुक्त ठाणे महानगरपालिका आयुक्त साहेबांचा सोमवार, आठवड्याचा सोमवार पहिला दिवस हा ठाणे महानगरपालिकेच्या नगरातील व्हिजिटर्स लोकांसाठी राखीव असतो. परंतु मागील 2-3 सोमवार, एक सोमवार सोडला की मागच्या महिन्यातही 2-3 सोमवार नव्हते. आत्ता पण 2 सोमवार भेट नाही. आयुक्त साहेब होते, परंतु अचानक मुंबईला निघून गेले. तर ह्या ज्या भेटी आहेत नागरिकांसाठी, ह्या फक्त सोमवार नव्हता, आठवड्यातून 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी या भेटी व्हाव्यात अशी माझी विनंती आहे. कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे 35 लाख लोकांच्या नागरी वसाहतीचं आहे, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आयुक्त दालनात असतात त्यावेळी आमदार येतात, खासदार येतात, मंत्री येतात, येणं जाणं चालू असतं. आणि माजी नगरसेवक, प्रस्तावित नगरसेवक नाहीत, माजी नगरसेवक महानगरपालिका बरखास्त झाले, ते येऊन आयुक्तांचं तासभर वेळ घेतात. त्यामुळे व्हिजिटर्सपैकी या लोकांना विनाकारण सायंकाळी 6-6 वाजेपर्यंत थांबावं लागतं. त्यामध्ये मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे आणि विविध कामगारांचे प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या बॅनरवरती दर 15 दिवसांनी एकदा आयुक्तांना भेटण्यासाठी येतो. परंतु आयुक्तच जर दालनामध्ये असून देखील भेट होत नसेल तर ही एक शोकांतिका आहे. आता शुक्रवारी मी कार्ड दिलं होतं, व्हिजिटर्स लोकांची भेटायचं कार्ड दिलं होतं, परंतु आयुक्त विविध मिटिंग्समध्ये असतात. जेव्हा व्हिजिटर्सचा वेळ असतो त्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या मिटिंग पण असतात. हे चुकीचं आहे. जर व्हिजिटरांची वेळ असेल त्यावेळेस कुठल्याही प्रस्तावाप्रकरणी आयुक्तांनी मिटिंग आयोजित करू नये. आधी व्हिजिटर्स घ्यावेत. आयुक्त हे नागरिकांसाठी आहेत. आयुक्त आमदार, खासदार, मंत्री महोदयांसाठी नाहीत. आणि हे आमदार, खासदार, मंत्री जरी वेळ दिला लोकप्रतिनिधींना तर त्यांचा मान सन्मान जरी असेल, परंतु हे आमच्या मतावर निवडून आलेले आहेत ना. ही लोक आमच्या मतांवर निवडून आले आहेत. जर त्यांचा प्रथम मान सन्मान लागत असेल, पण प्रथमतः नागरिक आहेत ना, करदाते नागरिक आहेत, मतदार नागरिक आहेत, त्यांच्या काही मागण्या पूर्तता आहे, आयुक्तांपर्यंत निर्णय होईल, पूर्तता होईल अशा आशेने येतात ना अर्ज घेऊन, विविध तक्रारी घेऊन. आता मी ते दर 15 दिवसांनी एकदाच भेटतो, परंतु आल्यावर पाहतो तर 2 आठवडे भेटत नाही आहे. तर हे संपूर्ण युनियनच्या मार्गावर आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला युनियनचा ठराव देखील मिळेल असं दिवंगत काम करण्याचं चांगू शिंदेंचा बराच दिवस ठराव प्रलंबित आहेत. चौकाला नामकरण होतं, पुतळा बसवलं होतं, त्यांना लोकल बॉडी लागत नाही, परंतु चांगू शिंदेचा 10 वर्ष ठराव दिलेला लोकल बॉडी नाही. धन्यवाद.